हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसं आहे सगळे बरे आहात ना. नेक्स्ट ब्लॉग जो आहे तो चालू केला आहे. सकाळ झाली आहे आणि आता सकाळी चहा वगैरे पिऊन सगळं झालं आहे. ऑलमोस्ट 10 वाजल्यात आणि तर दिव्या निघाली आहे अक्कलकोटला तिच्या फ्रेंड्ससोबत तयार वगैरे होऊन. छान दिसायली, ड्रेस वगैरे घातली. बाय बाय बाय, निघ आता. बाय. इथले पेढे आहे ना, रिंगटोन तर आहे का. तर आत्ता मी दुकानात आली आहे कारण की हे मिशोवरचं आपलं पार्सल आलं आहे. फ्रीजचं कवर मागवलं होतं मी, आता हे आलं आहे कारण की फ्रीजवरती काय पण ठेवून ते फ्रीजचं जे वरचं जे पार्ट असते ते घाण व्हायला, त्यामुळे कवर मागवलं आहे. बघूयात आता हे कसं दिसतंय, म्हणजे त्यावरती लावून घरी जाऊन ओपन करूयात. मम्मी आली की मग घरी जाऊयात. मम्मी कुठे दिसेना गेली आहे मला. ह्याच्यालाही असतं सोन्याला एवढं कलर वेगळं आहे ना. चॉकलेटीच होतं ना. छोटं नाही, छोटं पडतंय का. दोन्ही साईडला कप्पे आहेत का. बघूयात तर घालून. छान दिसलं तर काय फरक पडत आहे. छान पण दिसायला पाहिजे, यूज पण व्हायला पाहिजे, छान पण दिसायला पाहिजे. तसंच असतं, जसं की ह्याला कपडे यूज पण व्हायला पाहिजेत, अंगावर छान पण दिसले पाहिजेत. ह्याच्या द्यायचं. चला मी दुधाचं पाकिट घेऊन जाऊयात. तर आता आम्ही आलो आहोत घरी आणि बघूयात. हे बघा, जे वरचं फ्रीजवरचं होतं हे घाण व्हायला, काय पण म्हणजे त्याच्यावर काय पण ठेवून बघ मॅच होतेच. तर आधी हे पुसून टाकूयात आणि मग पुसूयात आधी. एवढं साफ करायची गरज आहे ती. साफवाली बाई, कामवाली बाई. तर मग आता हे साफ झालं आहे आणि त्याच्यावर ठेवून टाकूयात कापड, जेणेकरून हे घाण नाही होणार. अरे मोठं व्हायलंय, आपल्याला वाटलं होतं छोटं व्हायला. म्हणजे साईडनं कमी आहे आणि समोरनं मोठा आहे. अभी क्या करे. तर हे याच्यावर असं ठेवायचं का. वाव, छान दिसत आहे ना. हो, साईडनं कमी वाटायला. फक्त इथून जरा कमी. कलर मॅच झाला याला ना. कलर मॅच होऊ दे नाहीतर होऊ दे. तर हे असला मी मिशोवरून मागवलं होतं. छान आहे ना, छान आलंय, पूर्ण नवीन आहे, कुठे डॅमेज वगैरे नाही आहे. साईडला कप्पे पण आहेत आणि इकडून पण आहे कप्पे. जरा तिकडे घे. हां बस. तर असं हे फ्रीजच्या वरती कवर घातला आहे. आता हे घाण नाही होणार. चहा करायचा आहे मला आता. मला पण अद्रकचा. आता मला चहा करायचा आहे. चहा अद्रक. शट अप. तर दिव्या अक्कलकोटला गेली आहे आणि तिच्या बॅगेतून 4 चॉकलेट निघाले आहेत. ते कसं काय दिव्या याच्यात खाऊन टाकूया. हिने तर खाऊन टाकली सुद्धा. तर हर्ष अजून एक मला राहू दे रे. हा, एक मम्मीला देऊयात. खाल्ली असेल तिने, खाल्ली नसेल तरी शिक्षा आहे आता तिला सांगितलं दहीबद्दल, त्यामुळे आपण चॉकलेट खाऊन टाकूयात. इथं मी चहा केला आहे हरसाठी आणि प्रतीक्षा चालली आहे कॉलेजला.
दिव्या जसं की तुम्हाला माहितीच आहे गेली आहे अक्कलकोटला. हर्ष पण थोड्या वेळाने आता शाळेला जाणारच आहे. चहामध्ये साखर नाही आहे म्हणायला, पण पित असतंच. त्यानंतर मी आहे ते घरात आहे आणि मम्मी आहे दुकानात आहे. आणि दरवेळेसारखंच मला माझी भांडी इथं पडली आहेत. आणि याच्यानंतर ना अजून कपडे पण धुवायचे आहेत, घर आवरायचं, झाडून काढायचं आहे. प्रतीक्षा चालली आहे, प्रतीक्षा स्वयंपाक करून चालली आहे कॉलेजला. त्यामुळे आता भेटूयात स्वयंपाक झाल्यानंतर, काय कामं झाल्यानंतर ना भेटू. रात्र झाली आहे आणि जेवण चालू आहे आमचं. भात आणि हे डाळ कांदा केला होता आम्ही. हर्षचं चालू आहे. हर्षला आजकाल हे लय आवडायला ना. हां, फक्त पेंटपालाच आवडते. हां, पेंटपाला म्हणता आम्ही, डाळ कांदा नाही. आणि इथं दिव्याचं जेवणचं वस्तू आवडते. वस्तू एक आठवड्यात दोन आठवडे एकच भाजी आवडते आपल्याला. दिव्या पण भातच खायली. हां दिव्या, तुझ्या बॅगेत आज अक्कलकोटला गेली होतीस तेव्हा तुझ्या बॅगेत आम्हाला चॉकलेट भांडलेले. कुठून आले? हां टाकलो हां, सगळे सगळे चॉकलेट खाऊन टाकलो मी. आणि अरे ए ना, कुठं चालला आता? कुठून आले चॉकलेट? मम्मी घेऊन दिली. मम्मी कधी घेऊन दिली ती? गेल्यावर फिरायला. अरे ठेवलास तो अजून? अरे दाखवा तरी, कस काय ठेवलास? सकाळी जे ठेवलेलं ना मम्मीला, हा. ते घेऊन बसले होते. हा. ते घेऊन फ्रीजमध्ये टाकलं होतं. येड्या. तर काय झालं, आम्ही ज्यूस प्यायला थांबलेलो, पण तुम्हाला ज्यूस आणू शकत नाही म्हणून तिथे चॉकलेट आणलं. तर परवा दिवशीचे चॉकलेट तू अजून काढली नाहीस. ते सगळं पिरगळून गेले होते, पण आता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पुन्हा घट्ट झाले असतील ना. बघ की कसले ते, असं पूर्ण पाणी झालं तर पाणी पिलाव, असं आ करून पिलाव. एका चॉकलेट मध्ये 4 भाग. मम्मी तुला पाहिजे? मम्मीला नकोय. पण एका चॉकलेट मध्ये 4 भाग कसे होते आम्ही जेवण झाल्यानंतर तुम्हाला दाखवलं. हे आमचं जेवण. आणि आता आम्ही नवीन आमचा कार्यक्रम करायला तयार झालो आहोत. सगळे प्रेक्षक येऊन बसले आहेत. हे इथे वाटप करण्यासाठी जे सामान लागतं आधी ते दाखवलं मला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे मेन इन्ग्रेडियंट आपला, तो म्हणजे चॉकलेट. त्यानंतर आपल्याला त्याचे कट करण्यासाठी पाहिजे ह्या चाकू. त्यानंतर आपल्याला पाहिजे एक प्लेट. त्याच्यानंतर ना आता मी तुम्हाला त्याची सांगणार आहे रेसिपी. तर सगळ्यात आधी प्लेटला जमिनीवर ठेवून घ्या. ट्विस्ट आहे, ह्याला असं ठेवायचं. का असं का? हर्ष टिप्स पण ते सांगणार आहेत तुम्हाला. हो, त्यामुळे ही टिप तुम्ही ऐकलीच असेल. त्यामुळे प्लेट उलटी ठेवायची. त्यानंतर चॉकलेट रॅपरमधून काढायचं अलगद, कारण की ते खराब होऊ नये. त्यानंतर हे रॅपर ठेवायचं, तुमची मर्जी ठेवायचं नाही ठेवायचं. त्यामध्ये स्टार्टिंगला 2 पीस करायचे. आर्ट्स मध्ये वाटे ना मला. आणि असं करण्यात दिव्या झोपून टाकली आहे. प्रतीक्षा बोर व्हायला. त्या हार्स तुझे हात सगळीकडे लावू नको, तसला आम्ही खाणार नाही. त्यामुळे चॉकलेटला हात लावू नको. त्यानंतर जे 2 पीस झाले आहेत त्यामध्ये 4 पीस करायचे. बिकॉज तुमच्या घरात जितकी क्वांटिटी लागणार आहे तितकी पीस करायचे. आमच्या घरात आता सध्याला 4 पाहिजेत, त्यामुळे 4 केलेत. आणि असं पटपट हात अजिबात घालायचं नाही. हे आमच्या घरातल्यांना जरा सुद्धा मॅनर्स नाही आहेत, त्यामुळे पटपट घातले आहेत. आणि प्रतीक्षाचं तर तोंडात सुद्धा गेला आहे. आजचं वर गेलं, दिव्याचं एक पीस तिच्या तोंडात गेला आहे. आणि हे माझं पीस सगळ्यात डायरेक्ट आहे. हे सगळ्यात लास्टचं माझं पीस बघा, एवढंच आहे. तर मग हे पीस असं स्वतःच खायचं नाही. ज्याचा हक्क त्याच्यावर आहे त्याला देऊन टाकायचं. हे घे दिव्या, तुझ्या खरं मला खायचं नाही. या सकाळीचं टेस्टला चांगलं नव्हतं, त्यामुळे नको ते ज्याचा हक्क आहे त्याला द्यायचं असते. असं मध्ये मध्ये दुसऱ्याचा हक्क. धन्यवाद दिदी. तर असं मग खाऊन टाकायचं असते. आणि त्यानंतर प्लेट आणि चाकू असंच टाकायचं नसतंय. ज्याने रेसिपी बनवली आहे त्याने असं सामान उचलायचं. उचल उचल रे वाळ्या. त्यामुळे दिव्या उचलली आहे, कारण दिव्याचं चॉकलेट आहे. तर अशा प्रकारे आज मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर केली आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघा. आता मी झोपणार आहोत. जेव्हा प्रतीक्षा मॅडम उठून आता अंतरून टाकतील आणि तिने राग यायला, म्हणजे असं पेशन्स तिचे काय म्हणजे खतम व्हायला,
की कधी ह्यांचा ड्रामा संपते आणि मी कधी अंतरून टाकते. आणि झाडून गेली आहे तिने झाडून घेतली की मग अंतरून टाकून झोपायचं आहे. ज्याने अजूनही चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करा, ब्लॉग आवडल्यास लाईक करा. भेटत उद्या. चला.